नाम से अमृत भी अमृत, जहर भी अमृत बन जाता है घनश्याम के नाम से। और ये रियाज में असंभव भी संभव हो जाता है हमारे ग्रेट विजनरी CWD मिस्टर मधुकर जी। जाऊ का पुढे मी जाऊ बसू आहे तिथे एक नंबरला हां तेच मत कर परवाह उसकी जो आज देते हैं ताना, मत कर परवाह उसकी जो आज देते हैं ताना, झुका देंगे उनका ही सर, अब आ गया है मेरा जमाना। मित्रांनो नमस्कार, रियांश फॅमिली नमस्कार। नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? कशा आहात? ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट। सकाळी आय थिंक 11 वाजल्यापासून हा प्रोग्राम स्टार्ट आहे ना हे सर, बरोबर ना? आणि आज पहिल्यांदा असं बघतोय जेवढ्या संख्येमध्ये आज जेंट्स आहे तेवढ्या संख्येमध्ये आज लेडीज पण आहे, बरोबर ना? हा रियांचा बदलता चेहरा म्हणजे आज एवढ्या लेडीज इथे, बरोबर ना? रियांचा बदलता चेहरा म्हणजे आज एवढ्या लेडीज आज आपल्याकडे। आणि जे भारतीय संविधानामध्ये पण 50% जे आरक्षण आहे जर असेल तर आज रियांश मध्ये बघू शकता, बरोबर ना? ओके, सो एक प्रॅक्टिस घेतोय मी या ठिकाणी। एक 3 ग्रुप द्वारे हा सेमिनार आज आयोजित केलेला आहे, सर नो? म्हणजे एक ग्रुप आहे विष्णू सर ग्रुप, एक ग्रुप आहे सरपंच साहेब अँड ग्रुप, एक ग्रुप आहे त्यानंतर कोकणे सर अँड ग्रुप, बरोबर ना? बरोबर। सो अगोदर आपण इथल्या स्थानिक ग्रुपकडे जाऊया। कोकणे सर अँड ग्रुप मधून किती जण आले एकदा हात वर करा। कोकणे सर अँड ग्रुप, कोकणे सर, काकासाहेब भुजबळ सर अँड ग्रुप, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। रेखा मैडम फोटो काढताय, व्हिडिओ शूटिंग काढताय, हात वर असू द्या। ओके ठीक आहे, ग्रेट ग्रेट ग्रेट। त्यानंतर विष्णू सर अँड ग्रुप, व्हेरी नाईस व्हेरी नाईस। त्यानंतर काही मांडे सरांनी पण त्यांचे स्पॉन्सर बोलवलेले, सो डॉक्टर मोरे आणि नितीन सांडभोर सर ग्रुप, एकदा हात वर करा। डॉक्टर मोरे आणि नितीन सांडभोर सर ग्रुप शूटिंग काढताय ना थोडी? ओके ग्रेट। आणि त्यानंतर ज्यांच्या नावातच रुबाबी, वागण्यात पण रुबाबी आणि दिसण्यात पण रुबाबी असे सरपंच साहेब म्हणजे शिंगाडे सर अँड ग्रुप, हातवर हातवर। ओके, सो ह्या सर्वांसाठी मी टाळ्या वाजवतो आणि तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा। तिन्ही ग्रुप, चारही ग्रुपचे, पण अजून काही जण असे, काही लेडीजला पण मी बघितलं, जेंट्सला पण बघितलं, तर त्यांनी हातच वर नाही केले। सो काही तुमचा ग्रुप असेल तर सांगा, ते नाव घेतो। ओके, सो आज तुम्ही इथपर्यंत जे आलेले आहात, सो इथे
सर्वात प्रथम मला पहिल्यांदा बघणारे किती लोक, एकदा हात वर करा. मला प्रथम बघताय. ओके, म्हणजे संख्येने खूप जास्त आहे. ओके, त्यानंतर अशा किती जण इथं आलेले ज्यांना अजून रियांश मध्ये इन व्हायचंय, पहिल्यांदा ह्या प्रोग्राम मध्ये आलेले, रियांशच्या प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा इथं आलेले. बाकी सर्व जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहात. हॅलो, ठीक आहे. मी रियांश फॅमिलीच्या सर्व लीडरला विनंती करतो, एकदा नवीन लीडरसाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत. सो या ठिकाणी मी एक तुम्हाला बोलतोय मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला द्या. आपल्यामधून किती जण ह्या रियांश फॅमिलीच्या 4थ्या अॅनिव्हर्सरी प्रोग्रामला आले होते? संख्येनं खूप आहे आलेले. ओके, पूजा मॅडम तुम्ही नव्हते आले? ठीक आहे. सो मित्रांनो, जो स्टार्टिंगला शेर मी बोललो कि मत कर परवाह उसकी जो देते हैं ताना, मत कर परवाह उसकी जो आज देते हैं ताना, झुका देंगे उनका ही सर, अब आ गया है रियांश का जमाना. बरोबर ना? हा जो शेर बोललो, सो 4थ्या अॅनिव्हर्सरीला धरूनच बोललो. आणि हे का बोललो तर लक्षात घ्या मित्रांनो, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज मध्ये पहिल्यांदा असं झालं की जो आपण हॉल बुक केला तो हॉल सर्व खचाखच भरलेला तो होता, पण जेवढे हॉल मध्ये होते ना त्याच्या 3 पट लोक बाहेर वेटिंग करत होते. कारण की ये पुरावा दिला त्यांनी की रियांश जे करतय ना ते योग्य करतय, रियांश जे करतय ते मानव हितासाठी करतय, आणि रियांश जे करतय ना ते देश हितासाठी देखील करतय. म्हणून तो तेवढा क्राऊड ते 4थ्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी आलेला होता. तो माझ्याकडून तुम्हा सर्वांसाठी रियांशला जे भरभरून तुम्ही इथं प्रेम केले ना त्याचा रिझल्ट म्हणजे 4थ्या अॅनिव्हर्सरीचा तो क्राऊड होता मित्रांनो. सर नो. आणि तेव्हा बऱ्याच जणांना समजलं तर रियांशला जे आपण समजतोय तो रियांशनी नाहीये, रियांशला जे आपण समजतोय रियांशनी नाहीये. बरेचसे लोक जमिनीपासून उडलेले होते, परत जमिनीवर आले आणि टीम सोबत काम करायला लागले. तेव्हापासून टीम सोबत काम करायला लागले. सो रियांशनी आताशी 4 वर्ष कंप्लीट केलंय. 4 वर्षाचं बाळ आहे आणि बघता बघता आज रियांश आहे मित्रांनो, हे फक्त कंपनी संगमनेरची आहे, फक्त कंपनी संगमनेरची आहे, मात्र हिचं ओळख पूर्ण भारतभर झालेली आहे. पूर्ण भारतभर झालेली आहे आणि याचं श्रेय जात आहे पूर्ण ही ओळख करून देणारे जे डायरेक्टर आहे ते म्हणजे तुम्ही सर्व लोक. आणि दुसरे जे डायरेक्टर आहे ते म्हणजे आपलं रियांश अमृत ज्यूस. आज या प्रोडक्टचं कौतुक करू तेवढं कमी आहे. आज या प्रोडक्टचं कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण डायरेक्ट सेलिंग मध्ये अनेक कंपन्या आहे, असंख्य कंपन्या आहे. प्रत्येक कंपनीकडे तिचं स्पेशल प्रोडक्ट आहे, पण त्याच्यापैकी रियांशकडे स्पेशल काय? कारण की प्रत्येक कंपनीकडे तिचं जे स्पेशल प्रोडक्ट आहे, कंपनी त्या नावाने ओळखले जाते, त्याच्या प्रोडक्टने ओळखले जाते. मग कोणाकडे मूतखड्यासाठी आहे, कोणाकडे मूळव्याधासाठी आहे, कोणाकडे डायबिटीस साठी आहे, तर कोणाकडे संधिवातासाठी. तर रियांशकडे या सगळ्यांचं काय? तर रियांशकडे या सगळ्यांपेक्षा वेगळं काय? या सर्वांचा कॉम्बो रियांशकडे, सर्वांचा कॉम्बो रियांशकडे. म्हणजे मुळव्या जरी असेल तरी अमृत ज्यूस, मुतखडा असेल तरी अमृत ज्यूस, डायबिटीस असेल तरी अमृत ज्यूस, संधिवात असेल तरी अमृत ज्यूस, आणि यासारख्या असंख्य आजार जरी असतील तरी अमृत ज्यूस. म्हणून मी नेहमी याला म्हणतो की ये दवा नहीं, ये दवा नहीं, ये दवाओं से भी भारी है. ये दवा नहीं, ये दवाओं से भी भारी है दोस्तों. ये रियांश का ऐसा अमृत जूस है जिसने लाखों जिंदगियां संवारी है.
सो आज लाखो लोकांचे आशीर्वाद याच्या मागे लपलेले मित्रांनो. आज जर आपण बघितलं, तुम्ही एवढे जण जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहात, संख्येनं जास्त आहात. जर आज तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आज जे अमृत ज्यूस आहे, तर यांनी जे जे चमत्कार केले, पण चमत्कार नाही, तो परमात्मा परमेश्वर परमपिता, ज्याला तुम्ही ईश्वर, अल्लाह, वाहेगुरु, जीजस, गॉड जे काय म्हणताय आहे, तर तो एकच नाव आपण वेगवेगळे दिले. तो असलेला साक्षात्कार म्हणजे अमृत ज्यूसचा रिझल्ट आहे. कारण प्रोडक्ट कसंही बनवा, जोपर्यंत तो आशीर्वादित करत नाही ना, तो आशीर्वाद देत नाही ना, प्रोडक्ट काहीही करू शकत नाही सर, काही करू शकत नाही. आणि या 4 वर्षात जे प्रामाणिकपणे काम केलं, सर्व डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या एका बाजूला आणि रियांश मल्टीट्रेड रिझल्ट द्यायला एका बाजूला आहे मित्रांनो. आज भारतामध्ये टॉपला चाललेली कंपनी म्हणजे रियांश मल्टीट्रेड मित्रांनो. आज मोठमोठ्या कंपन्यांच्या लीडरला मजबूर केलं रियांश विषयी विचार करण्याचं. आज मोठमोठ्या कंपन्यांच्या लीडरला जेवढा चेक नाही मित्रांनो, तेवढा चेक आज इथं आलेला 3 महिन्याचा व्यक्ती, 6 महिन्याचा व्यक्ती, 1 वर्षाचा व्यक्ती तेवढं पैसे घेतो. पॉवर ऑफ रियांश मल्टीट्रेड. पण हे सर्व कोण आहे? हे सर्व का तुर्रम खान होते? हे सर्व जेवढे आज एवढे पैसे घेताय, हे सर्व काय सगळे डिस्ट्रीब्युटर हे जुने होते? तर मुळातच नाही मित्रांनो. जर रियांचा खरा इतिहास बघितला या 4 वर्षामध्ये, तर जेवढे लोक आज या ठिकाणी लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, 20 लाख रुपये या 30 लाख रुपये जे महिन्याला रियांश कडून इन्कम घेत आहे, हे सर्व तुमच्यासारखे फ्रेशर लोक आहेत. ही हिस्ट्री क्रिएट केली रियांशनी. तुमच्यासारखे फ्रेशर लोक आहे, तुमच्यासारखे नवीन लोक आहे, कुठलाही गंध नाही त्यांना डायरेक्ट सेलिंगचा. फक्त त्यांनी सिस्टम वरती विश्वास ठेवला, त्यांनी त्यांच्या स्वतःवरती विश्वास ठेवला आणि अमृत ज्यूसचे जे रिझल्ट येत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला. तो विश्वास ठेवून सिस्टम मध्ये आले, पैसे घेतले, प्रोडक्ट वापरले, पैसे घेतले, प्रोडक्ट घेतले, प्रोडक्ट वापरले आणि आलेला रिझल्ट फक्त लोकांना सांगत गेले. आणि तो रिझल्ट म्हणजे जे जे आजार बरे केले ते रिझल्ट सांगत गेले. हा झाला लोकांचा रिझल्ट. पण त्यांना त्याच्यामुळे 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये रियांशनी महिना दिलाय मित्रांनो. हे सर्व फ्रेशर लोक होते, म्हणजे सर्व जे आहे ना, सर्व झिरो होते, पण त्यांना रियांशनी हिरो केलं मित्रांनो. सर्व झिरो होते पण रियांशनी हिरो केलं, कारण त्यांना रियांची ताकद समजली, त्यांना रियांच्या प्लानची ताकद समजली, त्यांना रियांच्या प्रोडक्टची ताकद समजली. आज आपल्याला देखील हे समजून घेण्याची वेळ आलेली. भारतामध्ये जेवढे पण लोक आज पैसे कमवतात ना, पहिल्यापासून तर आतापर्यंत ते पैसे कमवतात, तर फक्त ट्रेंड चालतो आणि त्या ट्रेंड मध्ये जर ते आले तर पैसे कमवतात. ते सांगू, जसं कॉइन बॉक्सचा एक ट्रेंड आला होता, लोक बोलले अरे काय ते ₹1 कमवायचं, भिकार आहे का आपण? पण ज्यांनी कॉइन बॉक्स स्टार्ट केले, वेगवेगळ्या ठिकाण लावले मित्रांनो, लखपती नाही करोडपती ते झाले. सारनो, कारण तो ट्रेंड चालू होता. एसटीडी बुथचा पण ट्रेंड चालू होता. लोक तिथं पण डिसिजन घ्यायला चुकले नाही, लोक आले, कामाला लागले, तिथं देखील त्यांनी करोडो रुपये कमवले. सारनो मित्रांनो, आज आफ्टर कोविड नंतर झालं काय? तर कोविड नंतर भारतामध्ये पहिल्यांदा असं झालं, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये आज आजारी पेशंट आहे. आजारी पेशंट आहे. आणि कोविड मध्ये बघितलं लोकांनी की सगळ्यात जास्त साईड इफेक्ट, जास्त ॲलोपॅथीचा यूज झाला आणि सगळ्यात जास्त साईड इफेक्ट ॲलोपॅथीचे कोविड मध्ये लोकांनी बघितले. हे सरनो, आज जगाचं परत एकदा लक्ष
आयुर्वेदाकडे आलेले सांगू. लोकांना आज आयुर्वेदाची वस्तू 1 रुपयाला असेल, लोक 10ला घ्यायला तयार आहे. 10ची असेल 100ला घ्यायला तयार आहे. 100ची असेल 1000ला घ्यायला तयार आहे. 1000ची असेल 10,000ला घ्यायला तयार आहे. पण कधी रिझल्ट असेल तर हे सांगू, रिझल्ट असेल तर तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे, आणि रिझल्ट नसेल तर पैसे खर्च करायला तयार नाही. हे सांगू बरं ना. म्हणजे जग परत एकदा कुणाला शिफ्ट झालेलं आहे आयुर्वेदाकडं. आज बघा रियांश देखील आयुर्वेदामध्येच काम करते. रियांश देखील आयुर्वेदामध्येच काम करते, आणि ते आयुर्वेदामधलं सगळ्यात बाप प्रोडक्ट रियांशकडे. बीमारी आने इलाज सिर्फ एक, बीमारी आने इलाज सिर्फ एक, रियांश अमृत ज्यूस. या ट्रेंडला जर तुम्ही ओळखलं, या ट्रेंडमध्ये जर डिसिजन घेतलं, काम केलं. आज जे लोक इथे येऊन सांगताय ना, मी लाख कमावले, मी 2 लाख कमावून, मी 50 लाख कमावून, मी करोडो कमावले. आज जर तो डिसिजन तुम्ही घेताय आणि सिस्टम सोबत चालताय, सिस्टम सोबत चालत असताना मला तुमच्याकडून 6 महिन्याचं डिसिजन नकोय, मला तुमच्याकडून वर्षाचं डिसिजन नकोय, मला तुमच्याकडून 3 वर्षाचं डिसिजन नकोय. मला तुमच्या सर्वांकडून जर डिसिजन घेताय तर 5 वर्षाचं डिसिजन पाहिजे. मला तुमच्याकडून 5 वर्षाचं डिसिजन पाहिजे. आणि हे जर डिसिजन घेताय ना, ज्या लोकांना तुम्ही इथं बघितलं, लाख बोलताना, 5 लाख बोलताना, 50 लाख बोलताना, 1 करोड बोलताना तयार व्हा मित्रांनो. त्यानंतरचं कोणी बोलेल ते तुम्ही असाल. आम्ही तिथं टाळ्या वाजवतो. आज रियांश मध्ये ती ताकद आहे, आज रियांश मध्ये तो पॉवर आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये तो पॉवर असतो मित्रांनो. त्या पॉवरला फक्त तेवढी पॉवरफुल सिस्टम, तेवढा पॉवरफुल प्लॅटफॉर्म हवा असतो. कारण बरेच लोक डिसिजन घेतात, काम करतात, पण सिस्टम टिकत नाही. पण आज रियांशने प्रूव्ह करून दिले का खरोखर प्रत्येक व्यक्तीला करोडपती बनायचा असेल तर रियांश शिवाय डायरेक्ट सेलिंग मध्ये पर्याय नाही मित्रांनो. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त कमी पैशामध्ये जास्त पेमेंट वाटणारी एकच कंपनी, ती म्हणजे रियांश मिळते. आज ज्या लोकांना पैसे कमवायला, प्रेशर तर जाऊ द्या, पण लीडरला लाख रुपये इन्कम घ्यायला, महिना घ्यायला 4-4, 5-5 वर्ष द्यावं लागतात. आपल्याकडे प्रेशर येऊन 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये तेवढ्या इन्कम पर्यंत तो जातोय, तेवढ्या इन्कम पर्यंत जातोय. कारण रियांची सिस्टमच म्हणजे काय, साधारण माणसाला असाधारण लेवलला घेऊन जाणारी सिस्टम म्हणजे रियांश मल्टीट्रेडिंग. रियांचं जे विमान आहे, एकाने तर मस्त आता उड्डाण घेऊन चाललंय, दुसरं विमान भरतय. सक्सेस व्हायचंय, लखपती व्हायचंय, करोडपती व्हायचंय. रियांच्या विमानात बसा, करोडपती ऑटोमॅटिक बना. रियांच्या विमानात बसा. कारण हेच विमान दत्ता मांडेसर यांना आज जे करोडपती बनले ना, 2 वर्ष अगोदर भेटलं होतं. 2 वर्ष अगोदर भेटलं तर मांडेसर म्हटलं काय संगमनेरची कंपनी, काय संगमनेरची कंपनी बघितले, लय तुर्रम खान आले संगमनेरला. 6 महिन्यात, वर्षात बाजा गुंडाळून बसून घेतले. करू सर म्हटले, त्यांनी नाराज केला नाही, करू सर म्हटले. पण रियांची जी चढता क्रम बघितला, डिसिजन घ्यायला मजबूर केलं. आज जे दत्ता मांडेसर आज इथं म्हणताय 1,50,00,000 रुपये, 1.5 करोड मी कमवलं. जर 2 वर्षापूर्वी अगोदर जर बोलले असते ना हे दत्ता मांडेसर, तर आज 1.5 करोड नाही 150 करोड इथे येऊन बोलले असते. तुम्हाला एकच सांगल, निर्णय घ्यायला चुकवू नका मित्रांनो. आज जो आओगे ना, आज जो आप यहाँ आओगे तो इज्जत से आओगे. आज जो आप इधर आओगे तो इज्जत से आओगे, वरना कल मजबूरन आपको आना पड़ेगा. आज जर
येतात तर इज्जती तिथं येत आहे, उद्या नाही तर मजबुरीने इथे यावं लागणार आहे मित्रांनो, मजबुरीने यावं लागणार. त्या रियांशने आज ते सिद्ध करून दिले. आज विष्णू अवचरकर सारखं व्यक्तिमत्व जे इंजिनिअरिंग केलेलं, कुठलाच गंध नव्हता डायरेक्ट सेलिंगचा, एक 8-9 वर्षामध्ये ते बाळ, तो मुलगा आज इथं येऊन म्हणतोय मी रुपी स्टार आहे आणि मी 30-40 लाख रुपये कमवले. काय समजताय तुम्ही, काय समजताय? हा मेसेज तुम्हाला आहे. आज या ठिकाणी त्यांच्याच मिसेस, त्यांच्या सहपार्टनर जाधव मॅडम, त्या देखील सोनाली मॅडम इथे येत आहे आणि ते बोलताय मी आज हे झालोय आणि मला एवढं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये इन्कम आहे. हा मेसेज तुमच्यासाठी, कारण ते करू शकताय तर तुम्ही पण करू शकता. हा मेसेज तुमच्यासाठी. आज तिथंच न थांबता 2 दिवसापूर्वी ज्या लेडीजला कधी काही गंध नव्हता डायरेक्ट सेलिंगचा, आले येताना स्वतःसाठी प्रोडक्ट यूज केलं, वापरलं आणि तेच प्रोडक्ट त्यांच्या हस्बंडला वापरलं, तेच प्रोडक्ट त्यांच्या पूर्ण फॅमिलीला वापरलं आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. बघता बघता 8च महिन्याच्या आत 2 दिवसापूर्वी 4 व्हीलर देखील घेते, ते म्हणजे माझ्या रेखा सरोदे मॅडम. गाडी घेतली म्हणजे इथं महिला पण कमी नाही. आणि तेच मागल्या अॅनिव्हर्सरीला, ही जी अॅनिव्हर्सरी झाली 4थ्या अॅनिव्हर्सरीला, जे ना भूतो ना भविष्यतो, ज्या महिलेनं कधी एका गाडीचा विचार नाही केला, स्वप्न मोठी होती पण आयुष्यात गाडी येईल का नाही येईल, अशा लेडीजनं रियाश मध्ये डिसिजन घेतला, कामाला सुरुवात केली. मित्रांनो, बघता बघता 2 लाख नाही, 5 लाख नाही, 15 लाख नाही, पूर्ण 20 लाखाची गौरी मॅडम यांनी गाडी काढली. सही ताकद रियांची आहे. तुम्हाला पण तो बसण्याचा अधिकार आहे, तुम्हाला पण त्या 4 व्हीलर मध्ये बसण्याचा अधिकार आहे. फक्त डिसिजन घ्यावा लागेल. रियांश तुमचे प्रत्येक एक स्वप्न कंप्लीट करायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? डिसिजन घ्यावा लागेल. आणि डिसिजन किती वर्षाचं घ्यावं लागेल? 5 वर्षाचं. 5 वर्षाचं डिसिजन घेताय ना, तर एकच सांगेल की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो रियांश बनेगा. पावर एवढी आहे रियांश मध्ये, पावर एवढी आहे. जसं बघा, चोरांच्या नावाखाली भुरटे चोर मार्केटमध्ये फिरतात. हॅलो, रियांची पावर एवढी आहे, चोरांच्या नावाखाली कोणते चोर मार्केटमध्ये फिरतात? भुरटे चोर. आज अमृत ज्यूसच्या नावाने भुरटे चोरांचा सुळसुळाट चालू झालाय, कारण त्यांना समजलं अमृत ज्यूसची पावर आहे, लोक करोडपती होत आहे. आपण अमृत ज्यूसच्या नावाने लखपतीत होऊ, आपण अमृतजीच्या नावाने लखपतीत होऊ. पण मित्रांनो, मी त्यांना सांगतो, साला बाप आहे ना, बापच असतो. किती उद्योग करा तुम्ही, बाप हा बापच असतो. कारण पोराचं नाव सांगायचं म्हटलं ना, बापाचंच नाव घ्यावं लागतं हे सर्व. आणि तुम्ही ज्या 2-4 लोकांनी हे चालू केलंय ना, रियांच्या नावाखाली उतरायचं, मी सांगतोय मित्रांनो, त्यांनी तर ते घेतलं, यूज केलं, पण ते बोलले अमृत ज्यूस सारखी मजा नाही. नाव दिलंय पण ती मजा नाही. अरे, लोकांना ओळखता येतं यार, लोकांना ओळखता येतं. तुम्ही जर बच्चनच्या नावाखाली डुप्लिकेट बच्चन आणताय, बच्चनच्या नावाखाली डुप्लिकेट बच्चन आणताय, पब्लिक ओळखणारच नाही सर. नो, सो हे रियांची पब्लिक आहे. म्हणजे आज काही लोक रियांच्या नावाने, रियांश अमृत ज्यूसच्या नावाने पोट भरायला लागली हो, खोटं बोलून लोकांची फसवणूक करायला लागलो, खोटं बोलून. म्हणजे एवढं मजबूर आज अमृत ज्यूस निघालं. म्हणजे एक प्रकारची आपला विजयाचे सरनो, एक प्रकारचा विजयाचे मित्रांनो. आणि शेवटी एक असतं मित्रांनो, कॉफी पण त्याचीच होती, कॉफी पण त्याचीच होती ज्याच्यामध्ये काही दम असतो. कॉफी पण त्याचीच होती ज्याच्यामध्ये दम असतो. अनेक कंपन्यांकडे अनेक प्रोडक्ट आहे, कॉफी होत नाहीये.
बघा याला पण आता दम पडलाय. अनेक कंपन्यांकडे अनेक प्रोडक्ट आहे, कॉफी होत नाहीये, पण रियांशकडे एक प्रोडक्ट आणि त्याची कॉफी होते. बाप बाप, हे फक्त बाप आहे, बाप. आणि तो बाप तुम्हाला पण बापच बनवणार मार्केट. हे पण तुम्हाला बापच बनवणार. सो तुम्हाला चालून आलेली संधी आहे मित्रांनो, चालून आलेली जी संधी आहे ही संधी नाकारू नका. आणि संधी नाकारू नका. रियांश मध्ये काम करा, पण काम करताना भुरट्या चोरांपासून सावधान राहा. भुरट्या चोरांपासून सावधान राहा. कारण माहिती नाही कोणाचं विजन काय, मिशन काय, किती दिवसासाठी तो आलाय. माहिती नाही कोणाचं विजन काय, मिशन काय, किती दिवसासाठी तो आलाय. पण रियांश जो आलाय ना, हा आलाय तुमची पिढी दर पिढी, 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 पिढी दर पिढी काम करण्यासाठी रियांश आलेला. हे काय 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षाचं विजन घेऊन नाही आलं मित्रांनो. आणि प्रूव्ह पण करून दिलंय. प्रूव्ह असं केलंय मित्रांनो, आज कित्येक कंपन्यांचा जो टर्नओव्हर नाही ना, आज कित्येक कंपन्यांचा जो टर्नओव्हर नाही, रियांश तेवढा फक्त मार्केटमध्ये गव्हर्नमेंटला, भारत सरकारला जीएसटी भरतोय. जीएसटी भरतोय रियांश. मार्केटला, गव्हर्नमेंटला तेवढा जीएसटी भरतोय. म्हणजे तेवढी ताकद आज रियांश मध्ये. आज जर बघितलं, आज विकली पे आउट, आज आपण विकली पे आउट किमान 2.5 ते 2.25 करोड दर विकला लोकांना सोडतो. दर विकला लोकांना सोडतोय. आणि मला एक स्वप्न आहे मित्रांनो, आज जे तुम्ही 4 वर्षात आपण सेलिब्रेट करताना बघितलंय, 5व्या वर्षाचं जे सेलिब्रेट राहणार आहे ते किमान राहणार आहे 25 ते 30 हजार लोकांमध्ये. आणि ते देखील पुणे किंवा मुंबई सारख्या सिटीमध्ये. तुम्ही आज बघितलं रियांश मध्ये, तुम्ही आज बघितलं रियांश मध्ये की लोकांनी गाडी कोणती घेतली कोकणी सर? वेगनर, स्विफ्ट डिझायर, टाटा हॅरियर, त्यानंतर नेक्सॉन, अजून खूप अशा गाड्या बघितल्या मित्रांनो. कंपनीनं तयारी केलेली 5व्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही ज्या गाड्या बघणार आहे ना, त्या गाड्या बघणार ऑडी, मर्सिडीज, BMW, रेंज रोवर, जाग्वार. माझं स्वप्न आहे मित्रांनो, या 5व्या अॅनिव्हर्सरीला 1 नव्हे, 2 नव्हे, 5 नव्हे, 10 नव्हे, 20 नव्हे, 30 नव्हे, पूर्ण तुमच्या मधूनच 50 लोकांकडून ऑडी, मर्सिडीज, BMW असणारे स्वप्न आज रेकॉर्डिंग करून द्या, सत्यात उतरून दाखवणार मी. मग तिथून पुढे चालवा मित्रांनो. आज फक्त रियांचं इंडियामध्ये नाव निघते, नाव, पण उद्या रियांच्या नावाने इंडिया चालणार ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. आज तेवढा पावर रियांशने तुमच्यामध्ये दिलेला आहे. आज तेवढा पावर रियांशने तुमच्यामध्ये दिलाय. अशा नंबर 1 कंपनीमध्ये, नंबर 1 लोकांसाठी नंबर 1 प्लॅटफॉर्म तयार आहे. तुम्ही तयार आहात का? तयार आहात का? तयार आहात का? अजून 3 वर्षानंतर म्हणजे ज्यावेळेस 7वी अॅनिव्हर्सरी आपण सर्व तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सेलिब्रेट करणार आहोत ना, ती सेलिब्रेट ज्यावेळेस होईल ना मित्रांनो, इंडियामध्ये साऱ्या कंपन्या एका बाजूला आणि टॉपला फक्त रियांश, 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 रियांश आणि रियांश गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण भारतामध्ये बघा, आज कुठेही जा, कोणच्याकडे जा, एक तर तुम्ही मार्केटमध्ये गेले, तुम्ही अमृत ज्यूस बोला, लोक रियांश मल्टीग्रेन बोलतात. तुम्ही रियांश मल्टीग्रेन बोला, लोक अमृत ज्यूस बोलतात. आणि कुठलीही कंपनी तेव्हाच चालते, कुठलंही प्रोडक्ट तेव्हाच सेल होतं ज्यावेळेस त्याची योग्य मार्केटिंग झाली असेल तेव्हा. ते सर्व म्हणजे आज मार्केटमध्ये टोटल
आज मार्केटमध्ये टोटल मार्केटिंग रियांची झालेली. लोक वाट बघू नये. आपण जर गेलो नाही भुरटे चोर जाणार, रियांच्या नावाखाली त्यांचं प्रोडक्ट विकणार. पण जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय देणारे, योग्य प्रोडक्ट देणारे, रियांश तुम्हाला करोडपती बनवणारे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही जे काय इथं प्रोडक्ट घेताय, लोकांना देताय, ज्या वेळेस त्या घरामध्ये जो कोणी ते प्रोडक्ट यूज करतोय आणि तो आजारातून बरा होतोय ना मित्रांनो, त्यावेळेस त्या घरासाठी तुम्ही देव नाहीये, पण त्या घराच्या लोकांसाठी तुम्ही देवापेक्षाही कमी नाही. ही गॅरंटी, ही लाईफ, हे आशीर्वाद रियांश तुम्हाला देतो. आणि लक्षात ठेवा, जो पैसा टिकतो तो आशीर्वादाचाच टिकतो. म्हणजे रियांश मध्ये दवा भी आहे, दुआ भी आहे. रियांश मध्ये दवा भी आणि दुआ भी आहे. हे दुआ आणि आता जो दौर चालू आहे ना, हा दौर दुआंचा चालू आहे मित्रांनो. हा जो काळ चालू आहे फक्त आशीर्वादाचा. कारण कोविड नंतर दुनियामध्ये प्रत्येक जण घाबरलेला आहे. सगळेजण जमिनीवर आले. पूर्वी आरोग्याला एवढे महत्व देत नव्हते लोक. आरोग्याला महत्व देत होते फक्त पैशाला. हे सरनो महत्व देत होते फक्त कशाला? पैशाला. कोविड नंतर परत एकदा लोक कशासाठी वेळ देत आहेत? आरोग्याला वेळ देत आहे, आरोग्याची काळजी घेत आहे. पैशाच्या अगोदर आरोग्याला जपताय. सो मित्रांनो, हाच तो वेळ. उठा आणि त्या लोकांपर्यंत जा, त्यांना अमृत ज्यूसची माहिती द्या. अमृत ज्यूसची माहिती दिल्यानंतर कंपनी तुम्हाला करोडपती बनवण्याचा चान्स देणार आहे मित्रांनो. हा चान्स देणार. लक्षात ठेवा, लक्ष्मी ज्यावेळेस येते ना, लक्ष्मी एकदाच दरवाजाला टुमटुम करते आणि जी अवदास असते ती कवर दरवाजा वाजवत राहते. सो रियांश आज तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ती एक आलेली लक्ष्मी आहे मित्रांनो. कुठलं तरी तुम्ही पुण्याचं काम केलेलं आहे, कुठलं तरी चांगलं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्या चांगल्या कामाचा बदला म्हणून, चांगल्या कामाचा आशीर्वाद म्हणून आज रियांश तुमच्यापर्यंत आलेले. हे लक्ष्मीने बेल वाजवली, दरवाजा खोला, रियांश मध्ये या, रियांशला आतमध्ये घ्या. ऑटोमॅटिक 5 वर्षात करोडपती. आणि मित्रांनो, जर तुम्ही रियांश मध्ये येताय, काम करताय आणि चांगलं काम करताय, लोकांची मदत करताय, तर त्या ठिकाणी एक लक्षात राहू द्या, उद्या रियांशचं काम करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तर जिथं तुमचे सुख आहे सगळं तुम्ही उपभोगा. जिथं तुमचे सगळे सुख आहे तुम्ही तिथं उपभोगा. पण तुम्ही जर रियांश मध्ये काम करताय आणि तिथं तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय, तर त्या ठिकाणी तुमचे नातेवाईक तिथे येणार आहे का नाही मला माहिती नाही, तुमचे मित्र तिथे येणार आहे का मला माहिती नाही, तुमचे घरचे तिथे येणार आहे का नाही मला माहिती नाही, पण तुमच्यावर काही अडचण आली, रियांशला समजली, रियांश तिथे एंटर होणार. ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. सो खऱ्या अर्थाने आता आपल्याला बोलावं लागेल रियांशसाठी की जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, जिंदगी के साथ भी, जिंदगी के साथ भी, खरोखर जीवनाच्या सोबत पण आणि जीवनाच्या नंतर पण रियांशच असणार. माझा देखील इथं एक माणूस आहे, माझा देखील विचार या डायरेक्ट सेलिंगला घेऊन, या रियांशला घेऊन, की आज जर बघितलं डायरेक्ट सेलिंग जर ही सिस्टम कुठून आली, तर ही आले मित्रांनो अमेरिकेमधनं. आज अमेरिकेमध्ये जेवढ्या पण कंपन्या आहेत, बहुतांशी कंपन्यांमध्ये त्यांची 2nd जनरेशन, 3rd जनरेशन, 4th जनरेशन, 5th जनरेशन काम करते. म्हणजे जसं आपल्या वडिलांची जमीन असते किंवा आजोबांची जमीन असते, ती आजोबाची जमीन ज्यावेळेस आजोबा मरतात, कोणाला येते?
वडिलांना वडील ज्या वेळेस एक्सपायर होत आहे त्यावेळेस कोणाला येते? आपल्याला. आपण ज्या वेळेस एक्सपायर होणार आहोत त्यावेळेस ते कोणाला जाईल? मुलांना. अशी सिस्टम तिथं डायरेक्ट सेलिंगची चालू आहे. मित्रांनो, माझं देखील स्वप्न आहे रियांशला पण असंच आपल्याला करायचं. रियांशला देखील असंच करायचंय. तुम्ही फक्त 5 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष लक्षात ठेवा. 5 वर्ष रियांचा हात सोडू नका. रियांचा हात सोडू नका. मी गॅरंटी देतो, ज्या ज्या पाहुण्यांनी, ज्या ज्या मित्रांनी, ज्या ज्या नातेवाईकांनी, ज्या ज्या सोयऱ्यांनी तुम्हाला छळलेलं आहे, तुमची अवकात काढलेली आहे, तो बदला घेण्याची वेळ रियांश ऑलरेडी ते चालू झालेले. 14 वर्षापासून मांडे सर देखील या इंडस्ट्रीज मध्ये होते. कुठंच सक्सेस नव्हते. मित्रांनो, काम करायचे, कंपन्या टिकत नसायच्या. काम करायचे, कंपन्या टिकत नसायच्या. लोक थट्टा करायचे, मस्करी करायचे, यायचे, बोलायचे, काही करायचे. पण योग्य प्लॅटफॉर्म जर मिळाला, म्हणतात ना, जसं संसारामध्ये ज्यावेळेस माणसाचं लग्न होतंय ना, पुरुषाला बाई पण योग्य पाहिजे आणि बाईला पण पुरुष योग्य पाहिजे, तेव्हा जाऊन त्या फॅमिलीची एक हिस्ट्री तयार होते. सर नो, एखादी महिला खूप संसारिक आहे पण पुरुष चांगला नाही भेटला, संसार होणार का? एखादा पुरुष खूप चांगला आहे पण महिला चांगली नाही भेटली, संसार चांगला होईल का? असा आपले मांडे सर संसारिक होते पण डायरेक्ट सेलिंग मध्ये कंपनीत जोडीदार व्यवस्थित भेटत नव्हती. संसार करायचा होता आणि रियांश आली पण त्यांनी डिसिजन लवकर घेतला नाही. पण बघितली की रियांश पण संसारिक आहे, माझा संस्कार थाटामाटात करून देईल. डिसिजन घेतला, कामाला लागले आणि आज 1.5 करोडचे मानकरी ते झाले. 1.5 करोडचे मानकरी ते झाले. सो सांगायचं काय आहे का, रियांश पण तेवढा प्लॅटफॉर्म मध्ये ती ताकद रियांशच्या पण तेवढी ताकद रियांश मध्ये. व्यासपीठामध्ये तुम्हाला फक्त यायचंय आणि ह्या बुलेट ट्रेन मध्ये बसायचंय आणि पटपट 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 5 वर्षाच्या आत जे पण तुम्ही स्वप्न बघितले ना, मी तुम्हाला सांगेन, तुमचे स्वप्न तर पूर्ण करणारच, पण तुमच्या स्वप्नातले पण स्वप्न रियांश कंप्लीट करून देणार. ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. सो सर्वांना मी आरोग्याच्या शुभेच्छा देतो. सर्वांना या ठिकाणी मी करोडपती होण्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय रियांश. हर हर रियांश, हर हर रियांश, हर हर रियांश. थँक्यू सो मच.